एवढे उपकारी आईचे. आजन्म येऊन ऋण फिटणार नाही एवढे उपकारी आईचे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे शिक्षणाचा स्वर्ग बिडेवाड. रेखाटले चित्र मनात साऊचे आणि ज्योतिबांचे. रेखाटले चित्र मनात साऊचे आणि ज्योतिबांचे. मिळाले पंख मला लढण्या थोर कर्म या देवतांचे. अन्याय त्रास सहन करून शिक्षणाचे कार्य सुरू केले. अबोल असलेल्या लेखणीला महान कार्याने बोलके केले. अबोल असलेल्या लेखणीला महान कार्याने बोलके केले. प्रथा होती त्या काळी चूल आणि मूल सांभाळण्याची. प्रथा होती त्या काळी चूल आणि मूल सांभाळण्याची. अधिकार नव्हता कसलाच स्त्रीला फक्त घोर रूढी आणि परंपरांची. अधिकार नव्हता कसलाच स्त्रीला फक्त घोर रूढी परंपरा पाळायची. विरोध होता घरातूनच तरी शिक्षणाचा वसा समोर घेतला. भेद परंपरा अनिष्ट रूढी या सगळ्यांना आळा घातला. ठेवू कायम मनात आपण या देवतांचे आदर्श. ठेवू कायम मनात आपण या देवतांचे आदर्श. स्त्री शिक्षणाचा वारसा पुढे चालवू. करू यशाला स्पर्श. धन्यवाद. खूप छान.